नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव निखिल गायकवाड. बर. मी झी टीव्हीच्या वतीने एक सर्वे करतोय. हा. आणि आपल्याला काही प्रश्न विचारू शकतोय. हा. की मोबाईल हे जे उपकरण आपल्याकडे आलेलं आहे, हा. मोबाईल इंटरनेट, हा. याविषयी दुष्परिणाम, त्याचे फायदे आणि तोटे, याविषयी आपल्याला काही मी 3 प्रश्न विचारणार आहे. हा. याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की आत्ताची जी तरुण पिढी आहे यांची ह्या मोबाईल बाबत तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय चुका आहेत त्यांच्याकडे? मोबाईल विषयी सांगायचं झालं तर सध्याला कसं आहे, मोबाईल काही वाईट नाहीये असं नाहीये, किंवा मला असं काही वाटत नाही. म्हणजे शक्यतो मी पण चांगला फोन वापरतो. तर पण कसं आहे की प्रत्येक गोष्टीला एक लिमिट पाहिजे. तुम्ही युज करताय, टेक्नॉलॉजीचा फायदाच आहे. आजकाल AI आलेला आहे, चॅट जीपीटी आहे, त्याच्यानंतर चांगल्या गोष्टी आहेत, चांगलं इनोव्हेशन येत आहे, चांगलं डेव्हलपमेंट होत आहे. पण कसं आहे की प्रत्येक गोष्टीला एक लिमिट पाहिजे आपल्याला. काही लोक असं, आता मी कॉलेजमध्ये पण बघतो तर मागं विद्यार्थी मोबाईलमध्ये बसलेले असतात, समोर लेक्चर चालू असतं, किंवा रोडवर चालताना आपण मोबाईलमध्ये स्क्रोल करत असतो आणि रोडने चालत असतो, ऍक्सिडेंट होतात. तर ऍक्सिडेंट असू द्या किंवा काही असू द्या, तर ह्या गोष्टींचं मी आता सध्या ऑब्झर्वेशन करतोय की हे याचं जे प्रमाण आहे ते एकतर ड्रिंकिंगमुळे होत आहे, आणि दुसरी गोष्ट ऍडिक्शनमुळे, मोबाईलच्या ऍडिक्शनमुळे. झोप न होणे, रात्रीचे, किंवा नंतर डोक्यांचे काही आजार असतील वगैरे, तर या व्याधी किंवा या ज्या गोष्टी आहेत ते त्याचं जे प्रॉपर रिझन आहे ते मोबाईलच आहे असं मला वाटतं. तर आपण लिमिटमध्ये ठेवायला हवं सर्व गोष्टी, आणि स्वतःला नियमांमध्ये बांधून ठेवलं तर यंग जनरेशनला कुठलाही अडथळा येणार नाही असं मला वाटतं. ओके. आता दुसरा प्रश्न असा आहे की आपली जे वरिष्ठ मंडळी होतं, की जी मोठी लोक आहेत, हा, यांचा याबद्दल दृष्टिकोन काय आहे आणि त्यांच्या चुका काय आहेत त्याच्यामध्ये? ओके. तर आजकालची जी, म्हणजे आपण ज्येष्ठ नागरिक म्हणू आपण त्यांना, तर त्यांचं कसं आहे की त्यांचं जनरेशन वेगळं आहे, आपलं जनरेशन वेगळं आहे, आपले वडील यांचं जनरेशन वेगळं आहे. तर तो जनरेशनचा गॅप आहे, तो तीनही पिढ्यांनी त्याचा समतोल साधायला हवा, मला असं वाटतं. आणि महत्वाचं की कसं आहे की प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, सर्व वेगळं आहे. तर त्यांच्या जनरेशनमध्ये टेक्नॉलॉजी या गोष्टी कमी होत्या, तर मुळात त्यांना काही एवढ्या या गोष्टींचा नाद नाही. त्यांचं शक्यतो त्यांची जे मनोरंजनाची ज्या काही गोष्टी आहेत, वाचन असेल, पेपर वाचन असेल, नाटक वगैरे, त्यांचं ते तो जो एरिया आहे तो सीमित आहे. पण या तिन्ही जनरेशनने एकमेकाला सांभाळून घेतलं, त्याचा जर तो ग्राफ जर व्यवस्थित मॅनेज झाला तर वाद होणार नाही, कुटुंब एकत्र राहतील. तर एवढंच मी सांगू शकतो या गोष्टीविषयी. याचं आता तिसरा प्रश्न जो आहे ना, आता यामध्ये काय होतं की जे घरातले युवा पिढी आहे आणि त्यांचे आई वडील असतील, त्या घरात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते मोबाईलवरनं वाद झालेला बघायला मिळतात. त्याची वाद टाळण्यासाठी आपण काय उपाय करायला पाहिजे? कसं आहे की आता मी काही फॅमिलीज मध्ये बघतो की तासन तास बायका रिलेटिव्ह बरोबर बोलत असतात, किंवा मुलंही असतील आपली कॉलेजची वगैरे. तर प्रत्येक गोष्टीला आता कसं असतं, आपला एक पर्टिक्युलर टाइम जो दिलेला आहे, आपलं फ्री टाइम, तर आपण फ्री टाइम मध्ये बोलू शकतो, त्या बाबतीत काही इश्यू नाहीये. आणि आजकाल जे डिवोर्सचं प्रमाण आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर पुण्यामध्ये जास्त डिवोर्सचं प्रकरण झालेलं आहे. तर तो जो 90% ते डिवोर्स होण्याचं जे कारण आहे तो सोशल मीडिया आहे असं मला वाटतं. तर त्याच्यामुळं याच्यावर नियंत्रण असायला हवं. त्याच्यानंतर आपण वाहवत जायला नको. टेक्नॉलॉजीचा आपण उत्तमरित्या जर वापर केला तर कोणताही अडथळा येणार नाही असं मला वाटतं. ओके, धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. आणि आपली प्रतिक्रिया आपण व्यक्त केल्या त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. तर मला आजची यंग जनरेशन जी आहे, त्यानंतर ओल्ड जनरेशन, यांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट तुम्ही सांगा, आणि एंड ऑफ द टाइम त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची गरज आहे, सोल्युशन काय त्याच्यावर ते सुधारित करा. हे बघा, बघायला गेलं तर सध्या सोशल मीडियाचं जग आहे. सोशल मीडियाच्या जगामध्ये तरुण सुद्धा किंवा मुलं सुद्धा लवकर, सध्या सोशल मीडियाचं जग आहे आणि मुलं सुद्धा लवकर मॅच्युअर व्हायला लागलेली आहेत. त्यांच्यामध्ये समज निर्माण होतीये. मग ते वेगळ्या प्रकारची समज असते. काहींचं आपल्या अवयवांबद्दलची समज वाढतीये, काहींची वैचारिक समज वाढतीये, काहींची वाचनाबद्दलची आवड निर्माण होतीये, तर काही जण वाचनापासून सोशल मीडियाच्या ऍडिक्शन मध्ये तुटतायत. या सगळ्या गोष्टींमध्ये फॅमिली असेल किंवा जे आपल्या घरचे मोठे असतात यांची भूमिका फार महत्वाची असते. म्हणजे काय आहे, एखाद्याला करिअर IT क्षेत्रामध्ये करायचं आहे, पण त्याला फोर्सफुली डॉक्टर व्हायला सांगितलं जातं. एखाद्याला इंजिनियर व्हायचंय तर त्याला IT मध्ये जायला सांगितलं जातं, किंवा तशी घरच्यांची आवड असते, त्यांना करता नाही आलं म्हणून मुलावरती ते लादलं जातं. अशा प्रकारचं बऱ्यापैकी खेड्या गावांमधून येणाऱ्या मुलांवरती
या गोष्टीचं बर्डन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर कुठेतरी घरच्यांनी सुद्धा या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की सध्या आपण 21व्या शतकामध्ये जगतोय आणि प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार निवडीनुसार जगण्याचा, शिक्षण घेण्याचा, व्यवहार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो अधिकार त्यांना बजावू दिला पाहिजे. आणि तुम्ही सांगितलं की बाबा की तरुणांबद्दल काय वाटतंय एकंदरीत काय, सध्याची तरुण पिढी बऱ्यापैकी बघायला गेलं तर मॅच्युअर झालेली आहे, डोळस झालेली आहे. त्यांना कळतंय काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे. पण याच्यामध्ये सगळ्यांबद्दल हे नाहीये. काही लोक या सोशल मीडियामुळे किंवा या सगळ्या जागरूकतेमुळे, जास्त जागरूकता निर्माण झाल्यामुळे सुद्धा वाईट मार्गाला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जसं पूर्वी अफूचं, गांजाचं, दारूचं व्यसन केलं जायचं, पण आज सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं. इंस्टाग्राम बघितल्याशिवाय आम्हाला झोप येत नाही किंवा रात्री उशिरापर्यंत आम्ही झोपत असतो. रात्री उशिरा झोपत असतो, रात्री 3 पर्यंत 4 पर्यंत जागत असतो. सगळं आमच्यावरती का व्हायला लागलेलं आहे? कारण आम्हाला त्या गोष्टीची व्हॅल्यू राहिलेली नाही. आपण कोणत्याही गोष्टीला जेव्हा ओव्हर व्हॅल्यू किंवा त्या गोष्टीचा जास्त वापर करू लागतो ना, त्यावेळेस अशा सगळ्या गोष्टी घडतात. मला वाटतं मुलांचं एक ठराविक वय होईपर्यंत त्यांना मोबाईल घेऊन देऊ नका किंवा त्या मोबाईलचा टाइम ठेवा, 2 तास 3 तास वगैरे या टायमामध्ये त्यांनी वापरला पाहिजे. त्याला अभ्यासाला एक वेळ ठरवून द्या. या नियोजनामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. म्हणजे काय, मुलं नेहमी अनुकरण करत असतात आई वडिलांचं. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की घरामध्ये एके दिवशी नवरा आणि बायकोचे भांडणं होतात. नवरा बायकोच्या डोक्यामध्ये कुकर फेकून मारतो आणि तिचं रक्त वाहू लागतं. दुसऱ्या दिवशी त्यांचा लहान 7 वर्षाचा मुलगा शाळेत जातो, 1ल्या-2ऱ्या वर्गामध्ये असेल साधारण. तो आपल्या मैत्रिणीला जोरात दगड फेकून मारतो, तिचं सुद्धा रक्त वाहू लागतं. याच्यातून शिकण्यासारखं काय आहे? तर घर म्हणजे घरामध्ये ज्या गोष्टी घडत असतात या गोष्टींचं मुलं नकळतपणे अनुकरण करत असतात आणि त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अडॉप्ट करत असतात, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे काय, त्या मुलांना काय शिकलं वडिलांकडून की आपल्या बायकोला किंवा मैत्रिणीला धाकात ठेवलं पाहिजे, म्हणून त्यानं आपल्या मैत्रिणीला मारलं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आजूबाजूला कोणीतरी मोबाईल वापरतंय, तुम्ही जर घरामध्ये स्वतः मोबाईल वापरत असाल, वडील म्हणून, भाऊ म्हणून, चुलता म्हणून, मोठे भाऊ म्हणून, तर तुमचे लहान भाऊ किंवा तुमचे मुलं सुद्धा त्या प्रकारच्या गोष्टींना सामोरं जाऊ शकतात. ऍडिक्शन त्यांना सुद्धा होऊ शकते. म्हणून बदल अगोदर स्वतःमध्ये करा. ते बदल तुम्ही केलाय असं त्या मुलांना दाखवून द्या. त्यांना ती गरज काय समजून सांगा आणि ते अशा पद्धतीने सांगा की त्यांना प्रेमळ वाटलं पाहिजे. म्हणजे धाकानं जर तुम्ही जास्त गोष्टी, धाक पण दाखवाच, त्यात काय वाद नाही, पण कोणत्या गोष्टीमध्ये धाक दाखवला पाहिजे हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा माझ्यासारख्या वयात तरण्या बांडपोरांना सुद्धा एक विनंती आहे, थोडंफार आपल्या आई वडिलांची व्हॅल्यू, आपल्या परिसरातील मित्रांची व्हॅल्यू समजून घ्या, त्यांना वेळ द्या. म्हणजे मोबाईलमध्ये सर्व काही नाही किंवा एखादी व्यक्ती, प्रेम झाला एखाद्या व्यक्तीवर म्हणजे ती म्हणजे सर्व काही नाही. आयुष्य खूप मोठं आहे, निसर्ग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ते समजून घेतल्या पाहिजेत. आणि तुम्ही बोललात की तरुण आणि म्हातारा असं कोणी नसतं. सगळेजण तरुण असतात, फक्त तो मनानं तरुण आहोत की नाही आहोत हे सगळं मॅटर करतं. बाकी सगळं तर तुम्ही व्हिडिओमध्ये अगोदर पाहिलेलंच आहे. हाच माझा विचार आहे. नमस्कार सर. तर मला 3 महत्वाचे प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. पहिले म्हणजे आजच्या यंग जनरेशनच्या मिस्टेक्स, त्याच्यानंतर ओल्ड जनरेशनच्या मिस्टेक्स असतील, आणि फायनल सोल्युशन याविषयी काय वाटतंय तुम्हाला? नाही, मोबाईल टेक्नॉलॉजी जी आली आहे ती खरोखर चांगली आहे. म्हणजे त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. तर जर प्रथम बोलायचं झालं की आपली जी यंग जनरेशन आहे ना, ती युवा पिढी त्या मोबाईलचे फायदे जे आहेत ना, ते आता तुम्ही जर कुठे गेला असेल, पटकन तुमच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करायचे किंवा हे करायचं, त्यासाठी खूप चांगलं आहे. यंग जनरेशन आज तासन तास त्या मोबाईलचा युज करताना दिसत आहे. इव्हन रस्त्याने चालतानाही मुलं किंवा मुली तिथे त्यांना ते भान नसतात. बरोबर. त्यांची मान जी आहे ना, ती तुम्ही सारखं बघितलं, मान, डोळे, आणि हा अति झाल्यामुळे तुमचे डोळे खराब होऊ शकतात, ते स्पॉन्डायलिसिस करू शकतं आणि इतर आजार पण होऊ शकतात. तर हे जे एक तोटे दिवस आहेत त्याच्यामध्ये, ती वापरा, नक्की वापरा. खूप चांगली टेक्नॉलॉजी, तुम्हाला जगाच्या सगळ्या गोष्टी त्या क्लिक करून तुम्हाला मिळतात. बरोबर, पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करा, असं माझं म्हणणं आहे. आणि आता झालं तुमच्या वरिष्ठ लोक, मोठी लोक, त्यांच्या चुका काय, ते चुका दिल्यानंतर ते आपल्या मुलांना जो मोबाईल आपण देतो, तो देताना आपण द्यायला पाहिजे. 10,000चा, 20,000, ही 1.5 लाखाचे मोबाईल त्या मुलांच्या हातात देतात. तर ही एक पहिली मोठी चूक आहे. सेकंड, तुम्ही तुमच्या मुलं तुमची त्या मोबाईलमध्ये काय बघतायत, अभ्यासाचं बघतायत, फॉर्म फिल्म बघतायत, बरोबर, किंवा सोशल मीडियाचाही खूप अति वापर सध्या चालू आहे. इंस्टाग्राम असेल, त्यानंतर फेसबुक असेल, आणि बाकी पण बऱ्याचशा फिल्म्स वगैरे असतात. तर तो वापर मला वाटतं तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. आज असं ते पण दोन्ही चुका अशा की
घरातले जे वरिष्ठ लोक असतील किंवा मुलं असतील, हे पण घरात जर तुम्ही कधी बसला तुमच्या त्याच्यातच मोबाईल असतो. जेवणात त्या जेवणावर बसलं तर तुमच्याजवळ मोबाईल आहे, तुमचं जेवणाकडे लक्ष नसतं, तुमचं लक्ष मोबाईलमध्ये असतं. बरोबर. अन्न हे पूर्ण रूम ते मला तर जेवण जाताना तरी तुम्ही तो मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे. या दोन्ही येते गोष्टी मोठे लोकांचे चुके आणि जे काही तरुण पिढी याच्यामध्ये सामंजस्याने करायला पाहिजे. वरिष्ठांनी तर लक्ष घेतलं पाहिजे. वरिष्ठांनी आपलं काम जेवढा आहे तेवढा मोबाईल वापरला पाहिजे आणि आपल्या मुलांनाही त्यांनी ते समजून सांगायला पाहिजे कुठल्या गोष्टींसाठी मोबाईल वापरला पाहिजे. आणि तो मोबाईल त्यांना तुम्ही एक ठराविक काळासाठी त्यांच्या हातांना काढून घ्या, बरोबर. लॉक करून ठेवतो. हा, बघू नका त्यांचे ते प्रायव्हसी असेल असू दे. किती वेळ द्यायचा हे आपण ठरवावं आणि कॉस्ट एक आहे. मोबाईल मुलांना किती किमतीचा मोबाईल द्यायचा, कारण तुम्ही एवढं 1,00,000-1.5 लाख उद्या त्यांची अपेक्षा अजून वाढू शकते. त्यांच्या त्या अपेक्षा आहेत गरजेपुरती तुम्ही मोबाईल घ्या. हा, तर 10,000 तुम्हाला चांगला स्मार्टफोन पण 10-12 हजार येतो. इन्व्हेस्ट म्हणजे 1-1.5 लाख कशाला इन्व्हेस्ट करायचे. बरोबर. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते मुलांना समजून सांगणे आणि मोठ्यांनी त्या मोबाईलचा योग्य रीतीने वापर करणे आणि तो पुढच्या पिढीला योग्य समजून सांगणे. तर त्याचे दुष्परिणाम जे शारीरिक असतील मानसिक असतील या गोष्टी समजून सांगणे. बरोबर. आणि ओल्ड जनरेशन विषयी तुमचं काय मत आहे? सांगितलं मी आता ओल्डचं केस. आणि फायनल सोल्युशन मग याच्याविषयी काय सांगू शकता ओल्ड जनरेशन विषयी? ओल्ड जनरेशन तर जास्त खरं मोबाईलचे येत नाहीये, बरेचसे कमी वापरतात लोक. त्यातले त्यात काही पण आहेत म्हणजे तुमच्या सिरियल्स जास्त बघितल्या जातात. त्यांना सिरियल असेल तर त्या सिरियल्स वगैरे बघतात. हा, ओल्ड जनरेशनला काय की त्यांचे डोळे आधी झाली असतात, त्यांना पाठीचे मानेचे हे विकार लागू शकतात. हा, आणि स्वतः त्यांनी कमी केलं पाहिजे आणि मुलांनाही त्या मोबाईलचं महत्व समजावं. बरोबर. काय त्याच्यासाठी नक्की वापरला पाहिजे, कुठल्या गोष्टी त्याची नाही वापरला पाहिजे, किती वापरला गेला पाहिजे दिवसभरात. तुम्ही 24 तासात किती तास वापरता हे तुमच्या त्याच्याकडे लक्ष पाहिजे. बरोबर. तुम्ही त्यांना रागवून चालत नाही, तर ते तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. हा हा, बरोबर. तुम्हाला काही गोष्टी माहित नसतात तेवढं यंग जनरेशनला माहिती आहे की मोबाईलवरती कुठल्या माहिती मिळू शकते. अभ्यासाची असेल, काही जुने तुमचे भौगोलिक असेल, ऐतिहासिक असेल, सगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध आहे. ती माहिती काही काही आता नवीन मुलांना सगळं त्यात नाही, पण जुन्या लोकांना हे माहिती नाही की काय काय मोबाईलवरती आपण माहिती मिळू. हा, ते दोघांचंही अंडरस्टँडिंग असं पाहिजे की मुलांनी सांगायला पाहिजे की पप्पा हे माहिती इथे माहिती आहे, मम्मी ही माहिती इथे आहे. आणि वडील किंवा जी आई वडील असतील त्यांनी ते एक्सेप्ट केलं पाहिजे. प्लस त्यांनी सांगायला पाहिजे की बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या मोबाईलवरती या इंटरनेटवरती त्या तुम्ही बघू नका. बरोबर. वापर कमी करा आणि चांगल्या गोष्टी वापर. ओके, चालेल. तुमचा हे होऊ शकतं. येस, तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.